दुसऱ्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो शाहू छत्रपती हा आहे. शाहू महाराजांचं नाव ज्या संस्थांना मराठवाड्यात दिलं गेलं आहे अशा संस्था खूप आहेत. खरं मराठवाड्याचा आणि शाहू महाराजांचा तसा प्रत्यक्ष संबंध येण्याची शक्यता थोडी सुद्धा नव्हती. कारण शाहू महाराजांचं जे जीवनकार्य आकाराला आलं ते करवीर नगरी कोल्हापूर परिसरामध्ये आलं. पण शेवटी त्यांच्या कार्याचे परिणाम आणि पडसाद महाराष्ट्रभर उमटले. एक वेगळा विचार, एक वेगळा आचारधर्म सांगणारा हा कोणीतरी माणूस होता. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योग्यतेची पहिल्यांदा चाहूल जर कोणाला लागली असेल तर ती शाहू छत्रपतींना. हेच खरं त्यांचं वेगळेपण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन देशामध्ये आले तेव्हा एकाच मुंबईतल्या चाळीमधल्या एकाच खोलीत ते राहत होते. वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचल्यानंतर करवीरचे राजे शाहू छत्रपती जातीनं त्यांना भेटण्यासाठी गेले. पूर्वसूचना न देता गेले, अकस्मितपणे त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले. बाबा सुद्धा थोडे संभ्रमात पडले. पण तरी देखील महाराजांनी त्यांना सांगितलं की मी अनाहूतपणे आलो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुमच्याकडून आगत स्वागताची अपेक्षा नाही, माझा आनंद माझ्या मनात मावेना म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. आणि केवढं मोठं काम तुम्ही केलं की परदेशात गेलात, विद्यासंपन्न झालात, दलित कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा तुम्ही हे केलं. त्यापूर्वी शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची कसलीही ओळख नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आवर्जून आपल्या कोल्हापूरला बोलावलं आणि माणगावला एक अस्पृश्य परिषद सुद्धा घेतली. तेव्हा कोल्हापुरात अगदी एका रथावर बसून महाराज आणि बाबासाहेब गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात आहे. बाबासाहेबांच्या शेजारी करवीरचा राजा बसला होता, लोक बघत होते आणि चौकामध्ये त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जात होती. विद्येच्या बळावरती आपलं लोकोत्तर व्यक्तिमत्व सिद्ध करणारा आंबेडकरांसारखा अस्पृश्य कुटुंबामधला एक माणूस राजाच्या खांद्याला खांदा लावून बसतो आहे आणि त्याच्यावरती फुलं उधळली जात आहे. हे पाहून अनेक दलितांची अस्मिता ही जागी झाली, फुलून आली. शेवटी जे खरं अधःपतित आहे त्यांचं उत्थान घडवण्यासाठी प्रत्यक्ष काही करणं हा ज्यांचा स्वभाव धर्म, त्या माणसाने खरं आपल्या प्रयत्नांनी हे जग बदललं आणि त्यामध्ये शाहू महाराजांना कदाचित हा अग्रपूजेचा मान द्यावा लागेल. नाहीतर आपणहून एखाद्या राजानं जावं आणि आंबेडकरांना पाचारण करावं हे घडलं नसतं. कारण या देशात राजे बरेच झाले आणि राज्यांसह ते लयाला गेले. परंतु हा केवळ राजा नव्हता तर याची स्वतःची एक विचारसृष्टी होती. पुढं माणगावला म्हणजे कोल्हापूरपासून जवळच असणारं इचलकरंजी जवळचं हे गाव आहे. इथे परिषद झाली. या अस्पृश्य परिषदेमध्ये त्यांनी समोरच्या बांधवांना एवढंच सांगितलं की एक तर तुम्हाला तुमचा एकमेव नेता हा मिळालाच आहे, पण त्याहीपेक्षा भारताचा एक थोर नेता इथे आंबेडकरांच्या रूपानं बसला आहे आणि या नेत्याचा गौरव कसा करावा हे मलाही कळत नाही. एवढं ते म्हणाले आणि अक्षरशः छत्रपतींनी आपल्या डोईवरचा फेटा काढला आणि बाबासाहेबांच्या डोईवरती ठेवला. ज्ञानाचा आणि तपस्येचा जय जयकार करण्यासाठी मनाची जी उभारी लागती ती या छत्रपतीच्या ठाई होती. असेही छत्रपती होऊन गेले हे उरलेल्या छत्रपतींना कळणं गरजेचं आहे. कारण स्वतःला छत्रपती किंवा प्रतिछत्रपती समजणारे महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा आहेत. अर्थात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला त्यांचं दैव समर्थ आहे असंच आता फक्त आपण म्हणायचं. तेव्हा असा हा मोठ्या मनाचा माणूस राजकुटुंबामध्ये राहून समाजचिंतन करतो. तर सहज मनात विचार येतो की हे चरित्र सुद्धा अद्भुतरम्य. कोल्हापूरची गादी ही तशी जुनी ताराबाईच्या काळापासूनची, परंतु त्या गादीला असा सरळ वारस सलगपणे भेटतच नव्हता. शाहू महाराजांच्या अगोदरचे चौथे शिवाजी महाराज त्यांचे इंग्रजांनी नगरच्या किल्ल्यामध्ये हाल हाल करून त्यांना मारलं आणि करवीरच्या प्रजेला राजाच नव्हता. शेवटी एका दत्तक विधानानं शाहू महाराजांना राजपदी बसवण्यात आलं. अर्थात आबासाहेब घाटगे, जयसिंगराव घाटगे या नावाचे एक असेच कागलचे सरदार होते. छत्रपतींच्या असे जवळचे नातेवाईकी म्हणता येतील असे होते. तर त्यांचा मुलगा दत्तक घेण्यात आला आणि तो करवीरचा राजा झाला.
अर्थात त्यांनी सत्तासूत्र हाती घेतली ती वयाच्या 20व्या वर्षी, त्यापूर्वी ती घेता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून तोपर्यंत आनंदीबाई महाराज या नावाच्या राजकुलामधल्या एका वडीलधाऱ्या स्त्रीच्या मार्गदर्शनानं ते चालत होते. परंतु सत्तासूत्र हाती घेण्यापूर्वी, दत्तक घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षाची उमेदवारी त्यांना करावी लागली. 10 वर्ष त्यांना शिक्षण घ्यावं लागलं, वेगवेगळ्या प्रकारचं. म्हणजे राजपुत्रांना दिलं जाणारं शिक्षण हे त्यांना दिलं गेलं. राजकोटच्या म्हणजे राजपुत्रांसाठी असणाऱ्या विशेष महाविद्यालयात ते काही काळ राहिले. आणि मग शेवटी अश्वारोहण करणं, घोड्यावर बसून रपेट करणं, हातामध्ये बाण तलवार वगैरे आयुध घेणं, हे साधारण राजपुत्राला ज्या गोष्टी कळायला हव्यात त्या तिथे शिकवल्या जात असत. परंतु त्यानंतर या मुलाचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, त्याला राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, इंग्लिश हे विषयही कळले पाहिजेत. म्हणून फ्रेजर या नावाचे एक विद्वान गृहस्थ त्यांच्या दिमतीला ठेवले आणि धारवाड इथे या फ्रेजर साहेबांच्या सानिध्यामध्ये हा मुलगा राहिला. फ्रेजरला ते पुढं गाईड, फ्रेंड अँड फिलॉसॉफर असं म्हणत की त्या माणसाचा अभ्यास विलक्षण होता. आणि त्यांच्याजवळ बसून त्यांनी शाहू महाराजांनी खूप असा अभ्यास केला. म्हणजे शाहू महाराज म्हणजे एक धिप्पाड माणूस आणि डोईवरचं पागोटं हे ध्यान आपणाला दिसतं, परंतु अर्थशास्त्र आणि राजनीती यांचे सिद्धांत बारकाईनं अभ्यासणारा एक विवेकी अंतर्मुख माणूस म्हणून ते आम्हाला समजू शकत नाही. त्यांना फ्रेजर साहेबांनी हे सारं समजावून दिलं. निर्णय घेण्यापूर्वी पुरावा कसा जमा करावा, तो कसा जोखून घ्यावा आणि मग मनाशी निर्णय कसा घ्यावा, अर्थशास्त्रामधले विविध सिद्धांत कोणते हे सगळं समजावून दिलं. म्हणजे हळूहळू तसे ते तयार झाले आणि मग अगदी नियमाला धरून त्यांच्या हाती ही राज्याची सत्तासूत्र ही येणार होती. पण इंग्लिश लोकांचा असा एक डाव होता, कारण प्रत्येक संस्थानामध्ये वरचे काही इंग्रज अधिकारी असत, ते प्रसंगी राजाला सुद्धा काबूत ठेवत असत. कारण शेवटी या संस्थांचे खरे संरक्षक हे ब्रिटिश आहे, त्यांच्या कृपेनं तुम्ही इथं आहात असा आभास ते निर्माण करीत असत. कारण राज्य इंग्रजांचं आहे, तुम्ही फक्त गतप्रभा झालेल्या स्वराज्याचे केवळ अवशेष आहात, ही इंग्रजांची कृपा आहे. त्या इंग्रजांची अवकृपा ओढवून घेऊ नका, फक्त इंग्रजांची शिस्त पाळा, हे सांगण्यात येत असे. त्या इंग्रजांचा सारा जो काही दरबार आहे, दिमाग आहे, डौल आहे, तो कदाचित इंग्लंडमध्ये त्यांना पाहायला मिळेल म्हणून त्यांना परदेशी पाठवावं असाही विचार होता. परंतु शाहू महाराजांनी पोरवयातच सांगितलं की मी परदेशी एवढ्यात जाणार नाही, मला माझी प्रजा पाहू द्या, संस्थानातली गावं पाहू द्या, त्यांची सुखदुःख जाणून घेऊ द्या. परदेशात जाऊन मला विशेष काय कळणार आहे आणि मला त्या ज्ञानाचा इथे काय उपयोग होणार आहे. म्हणून आग्रहपूर्वक पण मोठ्या कौशल्यानं त्यांनी ते निमंत्रण नाकारलं. नाहीतर काही काळ तिकडे ठेवल्यावर अनेक संस्थानिक जे परदेशी जात असत आणि ज्यांची राहण्याची व्यवस्था होत असे, त्यांना कालांतरानं स्वदेशाच परदेशा समान वाटत असे, इतके ते बदलून जात असत. म्हणजे शेवटी कोंबड्यांची लग्न लावण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. हे सगळं त्यांच्या जीवनाचं एकूण होणारं मातेरं हे महाराजांच्या बाबतीत घडू शकलं नाही, ही आनंदाची गोष्ट. म्हणून ते गेले नाहीत. आणि मग शेवटी सूत्र हातात घेतल्यावर अधिकारी आले. एक लक्षात ठेवा, हाताखालचे अधिकारी ही एक अद्भुतरम्य जमात असते. मग ती कुठेही असू देत, सुखानं एखादं काम सहसा होऊ देत नाही. आणि तेव्हा जवळजवळ 80% अधिकारी हे सुविद्या समाजातले उच्चवर्णीय ब्राह्मण होते आणि उरलेले अन्य समाजातले जवळजवळ कोणी नव्हतेच, फार थोडे. त्यामुळं उरलेला समाज आणि हे अधिकारी यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली होती की हा विराट बहुजन समाज आणि अधिकारी यांच्यामध्ये अद्वैत निर्माण होण्याची शक्यता नव्हती. आणि शाहू महाराजांना जी अनुकंपा होती, करुणा, ओढ होती, ती बहुजन समाजाविषयी, दीनदलितांविषयी होती. आणि म्हणून ते नेहमी म्हणत असत की शेवटी गरिबांना सुद्धा राज्यकारभार खरं करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या राज्यात इथून पुढं नवीन ज्या नेमणुका केल्या जातील त्यामध्ये जास्तीत जास्त विचार, निदान 50% जागांचा विचार करताना मी दीनदलितांची नोंद घेईन, असंही ते म्हणाले. आणि त्याप्रमाणे हळूहळू ते पावलं टाकू लागले. अर्थात याला काही विरोधही होऊ लागला. या विरोधाचं कारण अर्थात थोडंसं सामाजिक असू शकेल.
आता योग असा होता की इंग्रजांच्या राजवटीमध्ये शिक्षण संस्थामध्ये जाऊन आवर्जून शिकणारे हे पांढरपेशे उच्चवर्णीयच होते. बाकीच्यांपर्यंत शिक्षण गेलं नव्हतं आणि शिक्षणापर्यंत लोकही जाऊन पोहोचले नव्हते. त्यामुळे अधिकारी वर्ग हा त्या समाजामधला होता, यामध्ये त्याचा काही प्रमाद होता असा नाही. तो योगच होता, त्याला दुसरा पर्याय नव्हता. परंतु आपण समाजाच्या कोणत्याही स्तरातले असलो तरी अखिल समाजाची म्हणून एक बांधिलकी असते, हे भान अधिकाऱ्यांना असणं गरजेचं होतं. आणि दुर्दैवानं त्या बाबतीत आणि त्या संदर्भात ते अधिकारी बेभानच होते. आणि म्हणून शाहू महाराजांनी सगळ्यांना सक्त सूचना केली की समाजाची आणि विशेषतः गोरगरिबांची उपेक्षा होता कामा नये, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि हळूहळू मग ते थोडा थोडा बदल करू लागले. हा बदल काही लोकांना रुचला नाही. का तर वयानं महाराज लहान आहेत, आम्ही एवढे जुने अधिकारी आहोत, वडीलधारे आहोत, खूप पावसाळे पाहिलेले आहेत. महाराज कालचे आहेत, त्यातून दत्तक म्हणून आलेले आहेत, त्यांना काय कळतं? 4 पुस्तकं वाचली असतील, धारवाडला राहिले असतील, राजकोटला वावरले असतील, पण इथे बारकावे त्यांना काय कळणार? प्रत्येक कचेरीमधला सगळ्यात जुना जो कारकून असतो तो अजून सुद्धा हेच बोलत असतो. हे कळणार नाही, कारण त्याला कळू दिलेलं नसतं आणि त्याला कळू द्यायचंही नसतं. आणि म्हणून तो नेहमी गहनतेचा हा आव आणत असतो. या जगात असं काय आहे की जे मनात आणल्यास कळू शकणार नाही, पण असा आभास निर्माण केला जात असे. त्यामुळं महाराजांना पावलोपावली तसा विरोध होत होता. कारण एक मुलगाच, एक युवा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पहा की 20 वर्षाचं पोर काय करील. पण त्याला वाटायचं सगळ्या प्रजेचं कल्याण व्हावं, सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या राज्यात आहेत, त्यांचं कोट कल्याण व्हावं. मग हे सगळं करीत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की आपला जो समाज आहे हा समाज बदलायला हवा. आणि केवळ राज्यकर्ता या भूमिकेतून समाज बदलू शकत नाही, तर एक समाज धुरीण, समाज पुरुष किंवा समाजशील कार्यकर्ता या भूमिकेतूनच मला हे काम करावं लागेल. म्हणून त्यांनी त्या नव्या भूमिकेचाही अंगीकार केला. खूप अभ्यास केला, सत्यशोधक समाजाचा विचार केला, आर्य समाजाचा अभ्यास केला. महाराज हे नवसारीला आर्य समाजाच्या अधिवेशनालाही गेले होते. थिऑसॉफीचा अभ्यास केला की शेवटी कोणत्या तत्वांना आपण अग्रक्रम द्यावा याचं चिंतन ते करत होते. म्हणजे पुन्हा त्यांच्यातही एक तत्ववेत्ता होता, फिलॉसॉफर किंग असं म्हणते. तर शेवटी त्यांनी मनाशी एक निश्चय केला की जे गरीब आहेत, जे दलित आहेत, त्यांना आपण बरोबरीने वागवायचं. हा विचार जो होता तो विचार म्हणून सोपा होता, दयानंदांनी गरजून सांगितला होता, पण प्रत्यक्षात हा अंमलात येत नव्हता. मग हा अंमलात आणायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. म्हणून शेवटी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य हे त्यांनी हाती घेतलं. आणि हे हाती घेत असताना आपल्याच दरबारामधला आपलीच चाकरी करणारा एक हरिजन होता, त्याला त्यांनी हॉटेल काढून दिलं. आणि त्या हॉटेलमध्ये लोकांच्या देखत जाऊन ते बसू लागले आणि चहा घेऊ लागले. त्याला सांगत असत की माझी खुर्ची दिसेल अशी टाक आणि लोकांना दिसू दे की हरिजनाच्या हातचा चहा आपला राजा सुद्धा घेतो आहे, मग आपण तो घ्यायला काय हरकत आहे. हरिजनांच्यावर एवढं प्रेम करणारा राजा, म्हणून त्यांना एक प्रकारची लोकप्रियता लाभली. पण लोकप्रियतेसाठी त्याने हे केलं नाही, तो त्यांचा आंतरिक उमाळा होता, त्यांच्या बुद्धीला पटलेलं ते तत्व होतं, त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचा तो भाग होता. तेव्हा त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची एक चळवळच उभी केली. ही करीत असताना अनेक अस्पृश्य युवकांना वकिलीच्या सनदा दिल्या. तेव्हा संस्थानिकांना ते अधिकार होते की वकिलीच्या सनदा ते देऊ शकत असत, म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम ती परीक्षा देण्याचीही गरज नव्हती. त्या लोकांनी कांगावा केला की तुम्ही दलितांना या वकिलीच्या सनदा देत आहात महाराज, नकळत थोडीशी आगळीक होते आहे आणि ज्ञानाच्या अपेक्षेनं अधिक्षेप होतो आहे, क्षमा करा महाराज, पण काहीतरी विपरीत घडत आहे. त्यावेळी या माणसानं ठामपणे असं सांगितलं की यात विपरीत काहीही नाही. तुमच्यापैकी अनेक सधन कुटुंबामधली मुलं परदेशात जातात आणि ज्याला डिनर्स म्हणतात ते सोडण्यापलीकडं कुठलंही काम करीत नाहीत आणि ती बॅरिस्टर होऊन परत येतात. त्यांनी असा काय मूलगामी व्यासंग केलेला असतो. माझी ही दलित मुलं स्वतः वाचतील आणि कोर्टात उभी राहतील, त्यांना सनद द्यायला काय हरकत आहे. मी त्या काळामध्ये गरिबांना या वकिलीच्या सनदा देणं हे एक धाडस होतं, साहस होतं, तेही या युवकानं दाखवलं. त्यानंतर सहभोजनाची
सर्वत्र अशी काहीतरी आखणी योजना केली. ही करत असताना काही लोक त्यांना सांगू लागले की महाराज, तुम्ही या भोजनाच्या पंक्ती उठवत आहात, काही जण येऊन बसतायत, आम्हीही काही वेळा येतो, पण आमच्या घरून याला हरकत आहे. अरे कोणाची हरकत आहे? तर अर्थात मंडळींची हरकत आहे. आपल्या पत्नीला, निदान आमच्याकडे पत्नीला मंडळी म्हणण्याची एक चाल आहे. काही का असेना, बायकांना खुश करण्यासाठी काही चांगल्या शब्दांचा उपयोग पुरुषांनी मोठ्या कौशल्यानं खरं केलेलं आहे. त्यातलं आमच्या मंडळींना विचारतो. मंडळींना काहीही विचारलं जात नाही हे सगळ्यांना माहीत असतं, पण अधूनमधून असं अवसान आणलं जातं की हा पुरुष हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. तर महाराजांना काही लोकांनी सांगितलं की मंडळींची हरकत आहे, त्यामुळे या कार्यात मला खऱ्या अर्थानं सहभागी होता येत नाही. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत हे बोलूच नका. जी भारतीय स्त्री प्रसंगी पतीबरोबर सती जाण्याची तयारी दाखवते ती सहभोजनाच्या वेळी पाऊल मागे घेईल यावर माझा विश्वास नाही. हे एका विचारवंताचे उद्गार होते, सहजी असे मुखातून बाहेर पडणार नाही. म्हणजे स्त्रियांचं मन मोठं होऊ शकतं अशी ग्वाही ते देत होते. आणि त्यांना सांगत होते की तुम्हाला यायचं नसेल तर हा भाग वेगळा आहे, पण असा अंगुली निर्देश करू नका आणि पत्नीकडे बोट दाखवू नका असं त्यांना सांगितलं. म्हणजे महाराज हे एका बाजूनं समाज सुधारकाचं आणि दुसऱ्या बाजूनं निर्लेप विचारवंताचं जीवन जगत होते. ही सारी प्रजा, हे सारं संस्थान, आपलं लहानसं राज्य, हे त्यांना एक आदर्श राज्य करायचं होतं. आणि त्यामधली सामाजिक विषमता आणि भेदभावाची दरी या सर्व गोष्टी पुजवून नामशेष करायच्या होत्या. आणि या पद्धतीनं त्यांनी आपल्या कार्याला खरं आरंभ केला होता. पण एक दोन मनोरंजक घटना घडल्याच्या नोंदी आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रात एक भली मोठी धुमश्चक्री माजली. ब्राह्मणेतर वाद जो निर्माण झाला तो त्यातून झालेला आहे. खरं म्हणाल तर सगळे ब्राह्मणही एक नव्हते, सगळे ब्राह्मणेतरही एक नव्हते, पण त्या चळवळीला नाव मात्र ब्राह्मणेतर चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ विशेषतः असं देण्यात आलं. हे घडलं कसं? तर महालक्ष्मीचे जे पुजारी कोल्हापूरच्या, ते त्यांची वतनं होती आणि ते वतनदार झाले होते. वतनदार हे देवालाही भारी ठरण्याची वेळ आली होती आणि कधी कधी उर्मटपणानं ते वागत होते. त्यांच्यातलेच काही जण राजोपाध्याय होते, म्हणजे राजवाड्यामध्ये होणाऱ्या धर्मकार्याचं पौरोहित्य ते करत असत. महाराजांच्या घरी जे जे घडत असे त्याला हे राजोपाध्याय येत असत. महाराज पहाटेच्या प्रहरी कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानासाठी पंचगंगेवर जात असत. त्याला गंगा स्नान म्हणत, पंचगंगेला गंगाही म्हणत असत. जसं गोदावरीला गंगा म्हणतात तसं त्या कार्तिक स्नानासाठी पहाटेच्या प्रहरी ते जात. आणि हे स्नान ते करीत असताना मंत्र म्हणण्याचं काम त्यांचा तो राजा पुरोहित करीत असे. तर एके दिवशी पहाटेच्या प्रहरी महाराजांच्या बरोबर राजाराम शास्त्री भागवत या नावाचे एक मोठे विद्वान त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले होते. तेही गेले. ते मुंबईत होते आणि त्यांचा भारतीय धर्मसंस्कृतीचा व्यासंग मोठा होता. तेव्हा महाराज स्नान करताहेत, हा राजा पुरोहित मंत्र म्हणतो आहे आणि राजाराम शास्त्री ऐकताय. हे ऐकल्यानंतर ते म्हणाले की अरे महाराजांना, तू वस्तुतः वैदिक मंत्र ऐकवायला हवेस, तू हे पौराणिक मंत्र म्हणतोयस. त्या वैदिक मंत्र हे पौराणिक मंत्रापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि राजा हा विष्णूचा अंशावतार मानला जातो, तेव्हा राजाला तू पौराणिक मंत्र ऐकवतोस. त्या पुरोहितानं उद्धटपणे असं सांगितलं की ते राजे असले तरी मराठी आहेत, त्यामुळं त्यांना हा वैदिक मंत्र हा मला ऐकवता येणार नाही हे त्यांनी सांगितलं. आणि इथून एक प्रकारचं द्वैत निर्माण झालं. व महाराजांचं काही एवढं लक्ष नव्हतं. अहो भटजी काय म्हणतो ह्याच्याकडं कोणाचं तरी कुठं लक्ष असतं आणि लक्ष देऊन तरी कुठं काय कळतं. ज्यांची लग्न झाली असतील त्यांनी आठवावं की त्यावेळी काय म्हटलं गेलं आणि आपणही पाठोपाठ वेड्यासारखे काय म्हणत होतो. मग ते काहीतरी सांगायचंय आणि आपण ते म्हणत होतो, कारण एक तर त्याची उकल करायला आपल्याला वेळ नसतो आणि थोडक्यात पुन्हा बिनसायला नको आणि फिसकटायला नको म्हणून आपण त्यांचं ऐकत राहतो. बाकी काही कळत नाही. ठेवली सुपारी, लावा कुंकू, लावलं कुंकू, म्हणा मम म्हटलं, पण अर्थ काय? अर्थ कोणालाच माहीत नाही तर सांगायचा कोणी. अशा स्थितीत अजूनही आपली लग्न पार पडता आहे. याचं कारण असं की ती व्हावीत असं आपणाला मनापासून वाटतं आणि उगाच कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून आपण या पद्धतीने ती करतो.
तसं महाराजांना हे मंत्र ऐकवले जात असताना त्यांना हे काय कळायला मार्ग नव्हता. महाराज हे तसे भाविक होते, बलनडण होते, मल्ल होते, हनुमंताचे भक्त होते, पण शिवाचे उपासक होते. त्यांच्या हातावरती मनगटावरती आतल्या बाजूला शिवलिंग असं गोंदलेलं होतं. एक ते गोंधणं ही पद्धत आहे, थोडंसं कोरडण्यासारखंच पण रंग असतो तो. तर इतके ते भाविक होते. झोपताना हात असा छातीवरती काही वेळा घेत असत आणि त्या शिवलिंगाचा स्पर्श तिथे घडत असे. जसं लिंगायत समाजामध्ये अंग लिंग सामरस्य, की हे अंग आहे आणि लिंग हे परमेश्वराचं वाचक आहे, त्या कुठेतरी त्या लिंगाचा अंगाला स्पर्श घडावा यासाठी हे लिंग आयत हे लिंग धारण करत असतात. भगवान बसवेश्वराने खूप मोठा विचार खरं सांगितला. आता तो तरी अभ्यासणार कोण हा प्रश्न आहे, परंतु तो तात्विक विचार सोडला तरी महाराजांना हे शिवलिंग प्रिय होतं. मग हे जे मंत्र होते ते ऐकल्यावर राजाराम शास्त्री म्हणाले, अहो महाराज, तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करता. मग ह्या पुरोहिताला सांगितलं, त्यानं आपल्या 4 मित्रांना नातेवाईकांना सांगितलं की महाराजांकडून आता भलतीच अपेक्षा व्यक्त होते आहे, म्हणे यांना वैदिक मंत्र ऐकवा. आणि याच्यावरून महाराष्ट्रभर वाद गाजला. भोसले क्षत्रिय आहेत का? क्षत्रियांना वैदिक मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे का? आता बाब साधी होती खरं म्हणाल तर. आता कुठलाही मंत्र म्हणू नका, नळाचं पाणी कधी जाईल याचा पत्ता नाही, आम्हाला ऐकायला वेळ नाही, आता कोणी ऐकणारच नाही अशी परिस्थिती आहे. तो काळच गेला. जसं आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी चळवळ उभी केली, अहो आता कुणी मंदिरात प्रवेश करू इच्छित नाही, देवच बाहेर पडण्याच्या बेतात आहे. कशाला साने गुरुजींनी हाल करून घेतली कळायला मार्ग नाही. आज त्याला गुदमरल्यासारखं होतंय, बाहेरची मेनू कार्ड्स त्यालाही दिसत आहेत. पण तो काळ असा होता की जेव्हा माणसं गाभाऱ्यात जात होती. तसा हा सगळा जमान आहे की ज्या जमान्यात महाराजांना काही काम करावं लागलं. आणि मग शेवटी एक वादळ उठलं आणि हे वादळ किती पसरावं महाराष्ट्रभर. कोल्हापूरची काही ब्राह्मण मंडळी लोकमान्य टिळकांकडे गेली आणि त्यांना ती सांगू लागली की आम्हाला हा कोल्हापूरचा राजा वैदिक मंत्रांची सक्ती करतो आहे, त्याला वैदिक मंत्र श्रवणाचा अधिकार नाही. लोकमान्यांनी केसरीमध्ये अगर लेख लिहिला की महाराज हे राजे असल्यामुळं त्यांना वैदिक मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या अन्य आप्तस्वकीयांना तो अधिकार नाही. एवढा मोठा माणूस लोकमान्यांसारखा, खरं यात त्यांनी लक्षच घालायला नको होतं, पण ते घातलं आणि हे मत त्यांनी व्यक्त केलं. आणि हे मत हे शेवटी थोडंसं झोंबणारं होतं. हा प्रकार शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडला होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेकाचा मनोदय व्यक्त केला तेव्हा काही जणांनी विरोध केला होता. महाराजांना काही हौस म्हणून राज्याभिषेक करून घ्यायचा नव्हता, पण ही कुतुबशाही, ही निजामशाही, हे मोगलांचं राज्य, अरे ह्या लोकांचं राज्य कोणतं हे ओळखू तरी आलं पाहिजे. शेवटी त्या राज्यामध्ये कोणीतरी अधिपती तरी असला पाहिजे. म्हणून महाराष्ट्राला मराठ्यांना स्वतःचं राज्य असावं यासाठी राज्याभिषेक ही राजनैतिक आवश्यकता होती. म्हणून महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यायचा ठरवलं होतं. तर त्यांना विरोध करणारे काही उच्चवर्णीय ते सांगत होते की कलियुगामध्ये क्षत्रिय उरले नाही. परशुरामानं ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली आहे. काही त्याला फारसा अर्थ नव्हता. एक तर 21 वेळा हे क्षत्रिय का मारावे लागले, आणि जे 21 वेळा उठले ते 22व्या वेळी कुठे गेले. पण काय कोणी फार विचार करत नव्हतं. काय सांगतायत ना ऐकून घ्या, सांगतायत ना ऐकून घ्या, ही एक रीत चमत्कारिक आहे. अर्थशून्य सांगत असताना ऐकून काय घ्यायचं. पण महाराजांनी हुज्जत घातली नाही. रामाप्रमाणेच लोकांच्या मनात विकल्प नसावा म्हणून भोसल्यांचं क्षत्रियत्व गागा भट्टाच्या मदतीनं कागदपत्रांच्या आधारानं त्यांनी सिद्ध केलं. आपलं क्षत्रियत्व त्यांनी सिद्ध घेतलं. ते वाद घालीत बसले नाहीत की मी क्षत्रिय आहे हे काय पटवून द्यायला पाहिजे का, तुम्हाला एक कळायला नको का, इतके दिवस पराक्रम केला तो उगीच केला का, काय मी कुठल्या ट्युशन क्लासला जात होतो का, असला प्रकार नाही. मी क्षत्रिय आहे तुमच्या मनात हा विकल्पच राहता कामा नये, हे तेव्हा त्यांनी केलं. आज शाहू महाराजांच्या बाबतीत बरोबर तेच घडलं की तुम्हाला वैदिक मंत्र श्रवणाचा अधिकार नाही. आणि टिळकांनी सुद्धा या मंडळींची बाजू घेतल्यानंतर यांनाही असं वाटलं की वा, आता पुण्याच्या वर्तमानपत्रात नाही येतंय म्हटल्यानंतर हा पागोट्यावाला राजा हा भयभीत होईल. पण हा राजा भित्रा नव्हता. मला शेवटी हा एवढंच म्हणायचं आहे
की तुम्ही आमचे सेवक आहात, आमच्याकडून तुम्ही जमिनी घेतल्या, इनामं घेतली, वतनं घेतली, पूजेसाठी घेतली, पौरोहित्यासाठी घेतली, आपलं काम धडपणे करा, ज्याचं शेवटी अन्नभक्षण करायचं, त्याची सेवा धड करावी, इतकी तरी सद्बुद्धी तुमच्या मनात आणि मस्तकात असावी अशी अपेक्षा आहे. पण या मंडळींनी दाद दिली नाही. इतकंच नव्हे तर हे महालक्ष्मी मंदिर सुद्धा शुद्ध करून घेण्याची कल्पना आली. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा हे तळ शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेवटी शेणाचा वापर काही लोकांनी केला, गाईच्या शेणाचा, तळ शुद्ध करण्यासाठी. काय कल्पना आहे पहा. म्हणजे गोमूत्र आणि गाईचं शेण यांनी तळ शुद्ध करण्याची कल्पना ज्यांच्या मस्तकात खरं स्फुरली असेल ते फार शुद्धतेच्या पलीकडचे होते असं म्हणायला पाहिजे. तोच प्रकार इथेही घडला की शेवटी महाराजांना लोकांनी सांगितलं की महाराज तुमच्या मर्यादा तुम्ही ओळखल्या पाहिजेत. आणि ही बंधनं महाराजांच्यावरती वारंवार लादण्याचा प्रयत्न होत होता, परंतु ते करारानं निर्धारानं उभे होते आणि शेवटपर्यंत न डगमगता धोरणामध्ये कसलाही बदल न करता ते राहिले. त्यांचा आग्रह तो होता. आणि इतकंच नव्हे तर ते हेही म्हणत होते की मला स्वतःला कुठल्याच मंत्राची गरज नाही, तुम्हीच येता राजोपाध्ये म्हणून घेता, मंत्र ऐका म्हणून मी ऐकतो, तुम्ही येणार नसाल तर माझं स्नान मी करणारच आहे. नाहीतर शेवटी जंगलामध्ये मी जातो, विहिरीमध्ये मी उडी टाकतो, तिथे मी स्नान करतो, तिथे कुठले मंत्र कोण म्हणतो, तेव्हा मला तशी मंत्रांची गरज नाही. पण शेवटी समाजाची रचना यामुळे जर बिघडणार असेल, लोकांच्या मनात भेदभाव निर्माण होणार असेल तर मला हे नको आहे. हे महाराजांनी त्या लोकांना समजावून दिलं, पण कोणी समजावून घेण्याच्या स्थितीत नव्हता. पण हे वादळ बराच काळ उंगावत होतं. तसं म्हणाल तर लोकमान्य हे उमदे होते, महाराजांच्यावर त्यांचं खरं प्रेमही होतं, महाराजांचंही त्यांच्यावर होतं. पण जसं वकील कोर्टामध्ये उभा राहिला आणि एकदा एका अशिलाची बाजू घेऊ लागला म्हणजे मग त्याला तीच बाजू घ्यावी लागते, तसं थोडंफार लोकमान्यांच्या बाबतीत घडलं असण्याची शक्यता आहे. पण लोकमान्यांची थोरवी महाराजांना माहीत होती आणि मान्यही होती. अधूनमधून ते पुण्याला जेव्हा जात असत, कोरेगाव पार्कमध्ये ते राहत असत आणि त्यांची एक कशी खास तेडा खडखडाट असा काहीतरी म्हणत असत, रथासारखीच एक गाडी होती आणि त्या गाडीनं पुण्यामध्ये ते फिरत असत. त्या टिळकांची आठवण झाल्यानंतर ते काही वेळा गायकवाड वाड्यात सुद्धा गेले आहेत. आणि मोठी माणसं त्यांच्यामध्ये असणारा सामाजिक आणि वैचारिक विरोध विचारात घेऊन सुद्धा कशी वागतात त्याचा तो उत्तम दाखला आहे. की 2 प्रसंगी ते दिसतं की टिळक हे लोकांच्या दृष्टीनं शाहू महाराजांचे कट्टर वैरी आणि विरोधक होते. ते एका बाबतीत विरोधक होते हे खरं, वैरी अजिबात नव्हते. पण सगळीकडे वातावरण हे निर्माण झालं. तर एके दिवशी गायकवाड वाड्यामध्ये लोकमान्यांच्या भेटीसाठी महाराज गेले. माणूस मोकळा, कोल्हापूरचा माणूस जसा मराठवाड्यातला तसा, उगाच काहीतरी आत एक बाहेर एक हा प्रकार नाही. खुर्चीवर बसले, खूप बोलणं केलं. बळवंतराव, आम्ही जे करतो ते आमच्या सद्बुद्धीला अनुसरून करतो, आमच्या जनतेच्या कल्याणासाठी करतो, खरं तुम्ही म्हणजे यावर मत व्यक्त न करणं चांगलं. शेफारलेले आमचे आश्रित आमच्या खांद्यावर चढू लागले आणि नंतर डोक्यावर बसू लागले, तर आम्ही सहनशीलतेच्या नावाखाली हे सगळं सोसावं, ही जी तुमची कल्पना आहे ती स्वतः तुम्हाला तरी रुचते का, असंही महाराज मोकळेपणानं खरं बोलत. त्यावर टिळक त्यांना म्हणत की शेवटी समाजात वादळ जर का पसरणार असेल तर कशाला लहान गोष्टीचं एवढं स्तोम माजवायचं वगैरे. तर एकदा खूप चर्चा झाली, रंगली आणि नंतर मग आता निघायची वेळ आली. 2.5-3 तास बैठक झाली. महाराज निघाले. बोलत असताना महाराज कधी कधी असा डोक्याला घाम येत असे, म्हणून शेवटी आपलं शिरस्त्राण डोईवरचा फेटा तो असा खाली काढून ठेवत, कायमची त्याची एक घडी होती बांधलेली आणि तो काढून ठेवत असत. तर बोलणं पुरं होऊन ते निघाले आणि निघाल्यानंतर तो फेटा विसरलेच. बरं वाटत होतं मोकळं. ते निघाले. एवढ्यात टिळक म्हणाले की छत्रपती, अहो तुमचं शिरस्त्राण इथेच राहिलं आहे. मग 4 पावलं छत्रपती मागे सरकले आणि लोकमान्यांना म्हणाले, बळवंतराव आता तुम्हीच थोडे पुढे या आणि शेवटी हे शिरस्त्राण आमच्या डोक्यावर ठेवा. ते ठेवलं आणि महाराज गंमत म्हणून म्हणाले, हे तरी आता वैदिक रीतीला धरून झालं ना. म्हणजे शेवटी मोठी माणसं मनामध्ये आकाश न ठेवता
किती निर्मळ मनानं आपला भाव व्यक्त करत असतात याचं उत्तम उदाहरण आहे. आणि टिळकांना सुद्धा केवढा आनंद झाला. पुढं की शाहू महाराज या व्यक्तिमत्वाची थोरवी ही टिळकांच्या लक्षात आल्याचा आणखी एक पुरावा. टिळकांनी गीतारहस्य हे मंडालीत लिहिलं. ग्रंथ अप्रतिम होता, पण इंग्रज सरकारला शंका येत होती की या कदाचित इंग्रज विरोधी असा काही मजकूर यात असेल, म्हणून या ग्रंथाचं हस्तलिखित तर अगोदर तपासून घेतलं होतं वस्तुतः, पण ते तपासून घेण्यासाठी पुन्हा एकदा ते मिळवावं असं सरकारला वाटू लागलं. त्या सरकारने मागितलं तर टिळक सरकारला हस्तलिखित देणार नाही याची सरकारला खात्री होती. पण त्यांच्याकरते काही लिगल ॲडवायसर होते, नाही ते गीतारहस्य वाचलं पाहिजे, एकदा छापायला तुम्ही परवानगी दिली आणि छापलं गेलं तर कदाचित साम्राज्य उलथून पाडणारी एखादी शक्ती गीतारहस्याच्या पारायणातून सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे, तेव्हा वाचलं पाहिजे म्हणून मागणी करण्यात आली. पण मागायचं कोणी आणि मागायचं कसं? तेव्हा कोणीतरी सांगितलं की शाहू महाराजांच्यावर हे काम सोपवा. महाराजांनी जर मागितलं तर टिळक नाही म्हणणार नाही. आणि खरोखर तसंच झालं की महाराजांना बाकीचं काही कळलं नाही. तुम्ही फक्त एवढं काम करा, आम्हाला गीतारहस्याची प्रत वाचायची आहे आणि मूळ हस्तलिखित बघायचं आहे, तेव्हा त्यांना परत करण्याच्या तयारीनं तुम्ही त्यांना मागा. महाराज आपल्या गाडीनं लोकमान्यांकडे गेले आणि म्हणाले, बळवंतराव एक विनंती घेऊन आलो आहे. तुम्ही मंडालीला जो ग्रंथ लिहिला, खरं मी तो वाचणार नाही, पण सरकार दरबारी त्यांना पुन्हा तो वाचून काढायचा आहे आणि त्याची प्रत त्यांनी मागितली आहे. फक्त देण्यासाठी आणि परत करण्यासाठी जबाबदार मी आहे. हा शब्द एका क्षत्रियाचा आणि माझा आहे. लोकमान्यांनी क्षणभरही चर्चा न करता हे हस्तलिखित शाहू महाराजांच्या हवाली केले. एखादा सामान्य माणूस असता तर म्हणाला असता याचं झेरॉक्सिंग केलं, यातल्या प्रती काढल्या, काही पानं कमी केली, खडाखोड केली, तर काय करायचं? त्यांनी थोडाही अविश्वास दाखवला नाही. म्हणजे शेवटी शाहू महाराजांच्या सारखा हा पुरुष ही लबाडी करणं शक्य नाही हे लोकमान्यांना माहीत होतं. आणि शेवटी काही दिवसानं तो ग्रंथ शाहू महाराजांनी परत आणून दिलाय. हा विश्वासाचा भाग आहे. हल्लीच्या राजकारणात एवढा विश्वास कोणीही ठेवत नाही. विरोध असू शकतो, मतभेद असू शकतो, पण तरी सुद्धा विश्वासाचा अभाव हे दारुण दुःख आहे. त्याचा अनुभवतो आहोत की ठीक आहे, आमचं मत हे, तुमचं ते नाही जमणार, पण विश्वास ठेवायला काय हरकत आहे एकमेकावर. तर तो विश्वास होता. आणि पुढे त्याच्या पुढचा एक गमतीचा भाग सांगतो की लोकमान्य टिळक हे जेव्हा आजारी पडले आणि आता हे बरे होणार नाहीत असं वाटू लागलं, तेव्हा शाहू महाराजांच्या मनात एक कल्पना आली की मिरज भाग, त्यानंतर पुढे जयसिंगपूर, पन्हाळा हा जो परिसर आहे तिथली हवा अतिशय चांगली आहे. तेव्हा जर टिळकांना इकडे आपण बोलावून घेतलं, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, तर या कोरड्या हवेत त्यांची प्रकृती सुधारेल. हा विचार या माणसाच्या मनात आला. हा मोठ्या मनाचाच राजा होता. नाहीतर एखादा म्हणाला असता, केसरीत तुम्ही आमच्यावर आग्रह लिहिता काय, अग्रलेख लिहिता काय, आमची थट्टा करता काय? असं नाही. तुम्ही अग्रलेख लिहिलात, त्याच्याशी माझा मतभेद आहे, मला तो मान्य नाही, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे, कारण तुम्ही एक देशभक्त आहात. या राष्ट्रासाठी प्राण पणाला लावणारे आणि अंदमानच्या आणि मंडालीच्या त्या तुरुंगामध्ये खितपत राहणारे आपण थोर देशभक्त आहात, मी जाणतो आपणाला. तर हे महाराज ओळखत होते आणि ही त्यांची भावना होती. तोफखाने या नावाचे तिथल्या शाळेमध्ये असणारे आणि थिऑसॉफीचे एक अभ्यासक म्हणून प्रसिद्धीला आलेले महाराजांचे मित्र होते. त्याने त्या तोफखान्याला लोकमान्यांकडे पाठवलं आणि त्यांच्या स्वकीयांना त्यांनी सांगितलं की महाराजांची अशी अपेक्षा आहे की लोकमान्याने त्या करवीर नगरीमध्ये किंवा जवळपास कुठेतरी काही काळ राहावं आणि बाकीची सारी व्यवस्था महाराज करणार आहेत. मिरजेचं हॉस्पिटल चांगलं आहे, डॉक्टर्स चांगले आहेत, विशेषतः डॉक्टर वॉनग्लेस वगैरे हे प्रसिद्ध डॉक्टर्स होते. त्या लोकमान्यांना तिकडे नेण्याच्या कल्पनेनं किंवा पन्हाळ्यावर आणण्याच्या इराद्यानं तोफखाने गेले. पण दुर्दैव असं की ते जाऊन पोहोचण्यापूर्वीच लोकमान्यांचं देहावसान घडलं होतं. त्यांनी तारेनं कळवलं की लोकमान्य आपत नाहीत. तर ही तार पोहोचल्यावर त्या दिवशी हा मराठ्यांचा राजा दिवसभर उपाशी राहिला. अन्नावरची वासना उडाली. त्यांचा स्वतःचा एक शिकारखाना होता, खूप असा अजबखान्यासारखा. 2 अस्वलं, 3 वाघ, 4 सिंह, काही लांडगे, काही हरणं अशी पाळलेली जनावरं खूप होती. आणि महाराज रोज त्यांच्यात असे फिरत असत. त्यातला एक त्यांचा आवडता सिंह होता.
की जो महाराजांचं दर्शन घडल्याशिवाय अन्नभक्षणच करायचं नाही. तर त्या दिवशी महाराजांनी स्वतः अन्नभक्षण केलंच नाही, पण त्या सिंहापुढं सांगितलं त्यांनी की त्याचा आहार त्याला द्या. काही मांसाचे तुकडे होते, त्याच्या पुढे ठेवण्यात आले, पण सिंहानं त्या दिवशी ते खाल्ले नाही. आता याचं काय स्पष्टीकरण द्यायचं माहीत नाही. कदाचित महाराजांना त्यांनी जाणलं असेल की महाराज आज काही खाण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण पशूंना सुद्धा एक संवेदना असते बघा, कुत्र्यांना सुद्धा ती असते. शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांनी चितेमध्ये उडी घेतली असं सांगतात. ते खरं असलं पाहिजे की धन्याचं मन हे त्यांना कळतं, आणि म्हणून कदाचित सिंहानं मांसभक्षण केलं नसेल. पण त्यावरती हे बघून महाराज म्हणाले की अरे खरा जो नरसिंह होता तो गेलेला आहे. सिंहाकडे पाहून शेवटी टिळक या नावाचा एक सिंह गरजत होता आणि सारं साम्राज्य हे असं भयभीत होत होतं. तर हा भाव त्यांनी तिथे व्यक्त केला. पण लढाई मात्र होताना तसं मग महाभारतासारखंच की किती जवळचं नातं असलं, काहीही असलं तरी एकदा पवित्रा घेतल्यानंतर माघार नाही असा प्रकार पूर्वी होत होता. त्यामुळे कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही गावामध्ये खूप काळ एक द्वैताची दरी होती. कोल्हापूरचा माणूस पुण्यात जाऊन बोलू शकत नव्हता आणि पुण्यातला विद्वान बिंदुमाधव चौकात उभा राहू शकत नव्हता. इकडची माणसं इकडं, तिकडची तिकडे, का तर काही गैरसमज होते. आता माणसं ओळखूच येत नाहीत, त्यामुळे कुणी कुठेही जातो आणि सभा भरतच नाहीत. त्यामुळं भाषणाला काही कोण विरोध करील ही भीतीसुद्धा उरली नाही, कारण सभा भरल्यानंतर विरोध होणार ते हल्ली भरतच नाही. परंतु त्या काळामध्ये मात्र हा विरोध होत होता. तर हे एक सामाजिक वातावरण अवतीभोवती घोंगावत असताना माझ्या प्रजेचं कल्याण झालं पाहिजे आणि तिच्या विकासाचे सारे मार्ग खुले झाले पाहिजे म्हणून केवढा मोठा प्रयत्न त्यांनी करावा. थिऑसॉफी आणि आर्य समाज हे विचार संप्रदाय, हे धर्म संप्रदाय, त्यांचा अभ्यास कोल्हापूरला केला जाईल अशी त्यांनी व्यवस्था केली. कोल्हापूरचं जे राजा कॉलेज आहे ते संस्थांकडून नीट चालत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. कदाचित आपली तिजोरी अपुरी पडत असेल किंवा आपले लोक अकार्यक्षम असतील, तेव्हा आपण हे कॉलेज चालवण्यात अर्थ नाही. मग हे कॉलेज कोणाला चालवायला द्यावं? तर शेवटी महाराजांनी आर्य समाजाला मला वाटतं ते आवाहन केलं की तुम्ही हे कॉलेज घेतलं तरी चालेल. पुढे ते आर्य समाजाकडं कॉलेज गेलं. डॉक्टर बाळकृष्ण हे त्याचे पुढे प्रिन्सिपल झाले आणि शिवाजी महाराजांचं जे पहिलं उत्तम इंग्लिश चरित्र 4 खंडातलं ते डॉक्टर बाळकृष्ण या नावाच्या आर्य समाजाच्या एका उपासकानं राजाराम कॉलेजचा प्राचार्य या भूमिकेतून लिहिलेलं आहे. ते राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल होते, आर्य समाजाचे ते उपासक होते आणि शिवछत्रपतींच्या चरित्राचे ते लेखक होते. आणि ते पहिलं इंग्लिश चरित्र पुढे जदुनाथ सरकार सेतुमाधवराव पगडी ही पुस्तकं आली की नंतर आली. आजही ते पुस्तक उपलब्ध आहे. मी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणारा माणूस हा दयानंदांच्या विचारसरणीनं प्रभावित झालेला असतो आणि शाहू महाराजांच्या आश्रयाला येऊन राहू शकतो. या सर्व गोष्टीमध्ये एक कुठेतरी सूत्र आहे असं मला वाटतं. तेव्हा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक प्रकारची माणसं जमा केली. माझ्या संस्थानाची, माझ्या प्रजेची उंची वाढावी यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातले, कर्तृत्वाच्या प्रत्येक प्रांगणातले प्रथम श्रेणीचे अधिक उंचीचे लोक हे मी कोल्हापुरात आणून ठेवीन. आणि तशी माणसं त्यांनी आणली. अगदी विख्यात मल्ल हे 2च ठिकाणी आढळले, एक लाहोरला तरी किंवा कोल्हापुरात तरी. 2च ठिकाणं उभ्या भारतात मल्लविद्येमध्ये ज्यांना पारंगत व्हायचं आहे त्यांनी एका मल्ल विद्यापीठामध्ये जाणं गरजेचं होतं. एक लाहोरला तरी राहावं जिथे गामा गुंगा वगैरे होते तिथे, किंवा शाहू महाराजांच्या तालमीमध्ये तरी जावं. हे झालं कुस्तीच्या क्षेत्रात. गायनाच्या क्षेत्रात अल्लादिया खां हे भारतीय शास्त्रीय संगीताचं एव्हरेस्ट मानलं जात असे. बॅरिस्टर जयकरांनी त्यांचं ते वर्णन केलेलं आहे. शास्त्रीय संगीताचं हे शिखर हा माणूस हा तसं मूळचा जयपूरचा, पुढे नेपाळच्या राजेसाहेबांकडे काही काळ राहिला. महाराजांचा आणि त्याचा मुंबईत परिचय झाला आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वानं भारावून अल्लादिया खां हे कोल्हापूरला जाऊन राहिले. रोज त्यांच्या गाण्याचा रियाज होत असे आणि महाराज काही वेळा ऐकतही असत. शेवटी नेपाळ नरेशाने
हत्ती, घोडे, त्यानंतर काही पालख्या, इतका सगळा लवा जमा या अल्लादिया खां साहेबांना परत आणण्यासाठी धाडला. तर त्यावर त्या सर्वांना नमस्कार करून एवढंच म्हणाले की शाहू महाराजांच्या दारी मिळेल ती कोरडी भाकरी सुद्धा मला अमृता समान वाटते, मी आपल्याकडे येणार नाही. कारण ते राजे त्यांना खूप पगार देणार होते, त्यांच्या हाताखाली नोकर चाकर ठेवणार होते आणि कदाचित शाहू महाराजांच्या पेक्षा श्रीमंतही असतील, पण हा कलावंत हा तिथेच राहिला. आबालाल रहमान, बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, केशवराव भोसले गायक, भराभर अशी माणसं शोधून त्यांनी गोळा केली की समाजात चांगली माणसं नाहीत अशी तक्रार आयुष्यात त्यांनी कधी केली नाही. शिवाजी महाराजांनीही तक्रार केली नाही, ज्ञानेश्वरांनीही तक्रार केली नाही. पैसाच्या खांबाला टेकून भगवंतांचा विचार पागोटं परिधान करणाऱ्या सामान्य लोकांना समजावून देताना ज्ञानेश्वर चुकून असं म्हणाले नाही की अरे तुमचं पूर्व शिक्षण नाही, तुम्हाला हे कळणार नाही. माणसाला हे कळलं पाहिजे, कारण एका माणसानं जे सांगितलं ते दुसऱ्या माणसाला का कळू नये. हा सामान्य माणसावरचा विश्वास हा ज्यांच्या जीवनात उत्कर्षाप्रत जाऊन पोहोचला तेच महापुरुष झाले, ते शिवछत्रपती झाले, ते संत ज्ञानेश्वर झाले, ते शाहू महाराज झाले, ते लोकमान्य टिळक झाले. आणि म्हणून शाहू महाराजांच्या मनात हा भाव होता की सर्व प्रकारचे लोक त्यांनी जमा केले. त्यामध्ये कलावंतांच्यात एक स्पर्धा असते पण आणि मनोरंजक स्पर्धा असते. तर जे आनंदलाल पेंटर म्हणून होते ते पडदे करायचे, फक्त नाट्यगृहामध्ये सोडायचे पडदे. आणि केशवराव भोसले एक उत्तम गायक होते. तेव्हा केशवराव त्यांना एकदा म्हणाले की अरे माझ्या गाण्याला वन्स मोर मिळतो, माझं गाणं ऐकले की लोक टाळ्या पिटतात, पण तुमचे पडदे बघून कुणी टाळ्या पिटेल कधीतरी शक्य आहे का हे? असं एकमेकांना डिवचण्यासाठी विनोदबुद्धीने कदाचित म्हणाले असतील. तर या आनंदलाल पेंटरने अप्रतिम असा एक पडदा तयार केला आणि नाटक चालू होतं. केशवरावांचं गाणं असं रंगात आलं होतं आणि पुढचा सीन तो पडदा असा खाली सोडला जात होता. गाणं संपलं, गाण्याच्या टाळ्या मिळून गेल्या, पडदा खाली आला आणि अक्षरशः तो पडदा बघून लोकांनी टाळ्या पिटल्या. आणि केशवरावांनी आनंदराव पेंटरला मिठी मारली की अरे आहे तुझ्याही कलेत काही सामर्थ्य. मी हेही देखावे त्या संस्थांना पाहिले, याच्या मागे शाहू महाराज हीच एक गोरगरिबांची कलावंतांची स्फूर्ती होती. आणि ही स्फूर्ती देणारे महाराज त्यांनी पुन्हा लोक शोधताना सुद्धा कुठे आडगळीतले लोक शोधले. नारायणराव राजहंस किंवा ज्याला मी बालगंधर्व म्हणतो, हे बालगंधर्व कोल्हापूरच्या एका नातेवाईकांकडे आले होते. हा एक लहान मुलगा होता, त्याला ऐकू जरा कमी येत असे, त्याचा गळा गोड होता. महाराजांना कोणी सांगितलं, महाराजांनी त्याला बोलावून घेतलं. गळा तर गोड आहे पण ऐकू तर कमी येतं. तर त्यांनी या मुलाला मिरजेला पाठवलं. तिथल्या डॉक्टरना सांगितलं याच्या कानावर औषधोपचार करा. त्याप्रमाणे तो उपचार करण्यात आला, त्याला ऐकू येऊ लागलं. आणि किर्लोस्कर मंडळीचा मुक्काम मिरजेला असताना स्वतः महाराज तिथं गेले आणि म्हणाले की या मुलाला तुमच्या नाटक कंपनीमध्ये प्रवेश द्या, हा उत्तम कलावंत होईल. आणि शेवटी महाराजांच्या आग्रहास्तव त्यांना तो प्रवेश देण्यात आला आणि पुढे महाराष्ट्राच्या वाट्याला बालगंधर्व आला. म्हणजे महाराजांनी या मुलाच्या बाबतीत ही औदार्याची भूमिका घेतली नसती तर महाराष्ट्राला बालगंधर्व दिसले नसते. त्या गुणग्राहकता हे महापुरुषांचं एक मानचिन्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या जवळ ती होती. आणि विविध क्षेत्रातली माणसं म्हणजे आणली कशी, भेटली कुठे, कळायला मार्ग नाही. आणि हे सारं करीत असताना पुन्हा शिक्षण प्रसार, शिक्षण प्रचार वगैरे आहे. सत्यशोधक समाजाचा त्यांनी अभ्यास केला आणि सत्यशोधकी लोकांना सांगितलं की तुमचं काही बाबतीत म्हणणं बरोबर आहे पण काही बाबतीत तुमचे माझे मतभेद आहेत. विशेषतः हा जो विवाह विधी आहे त्या संदर्भातला सत्यशोधक लोकांचा आग्रह बरोबर आहे होता की हा मध्यस्थांचा वर्गच नको, की दरवेळी त्यांनी रुसायचं, आमच्याकडे येणं टाळायचं. त्यापेक्षा आपल्याच समाजातून आपण असे कोणी पुरोहित तयार करू शकणार नाही का? म्हणून ती क्षात्र जगद्गुरू या नावाचं एक पद तयार केलं आणि मराठा ब्राह्मणेतर कुटुंबामधल्या मुलांना शेवटी हे मंत्र शिकवायचे, विवाह विधी शिकवायचा. म्हणून त्याने एक विद्यालय सुद्धा सुरू केलं. त्या विद्यालयात मुलं जाऊन शिकू लागली. तुम्ही लग्न लावा, काय अवघड काय त्याच्यात वगैरे. तर हाही एक प्रयोग त्यांनी करून पाहिला, थोडंफार यश त्यामध्ये आलं.
म्हणे वेगवेगळ्या आघाडीवरती वस्तुतः एक राजा असून सुद्धा समाज सुधारणेसाठी हा परोपरीचे प्रयत्न करत होता आणि या प्रयत्नानं समाज खरं बदलती चालला होता. मराठी भाषेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि जेवढं जमेल तेवढं प्रत्येक दस्तऐवजाचं मराठीकरण करावं असा त्यांचा आग्रह होता. त्यातला एक मनोरंजक प्रसंग म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत घडलेला, थोडा अतिशयोक्त असेल पण असेलच असं नाही, पण मात्र तसं थोडंफार घडलं असेल तर कुणीतरी एक इंग्रज असे विद्वान आणि विशेषतः ॲग्रिकल्चरचे अभ्यासक, कृषीविद्येमध्ये पारंगत असणारे गृहस्थ आले. त्यांनी शेतकऱ्यांची महाराजांनी एक सभा घेतली आणि त्या साहेबांना ते म्हणाले की तुम्ही हा तुमचा काही कुठलाही विचार आमच्या शेतकऱ्यांना समजावून द्या. कापूस, ऊस, गहू कशाविषयी तुम्ही संशोधन कसं करता हे आमच्या लोकांना सांगा. मग आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते इंग्लिशमध्ये बोलत होते आणि एक अनुवादक महाराजांनी तिथं उभे केले होते की हे इंग्लिश जरा मराठीतून समजावून देण्याचं काम तुम्ही करा. हा अनुवादक जे मराठी बोलत होता ते मूळ इंग्लिशपेक्षा सुद्धा अवघड होतं, अशी परिस्थिती. मग त्याला इंग्लिश कळत नव्हतं म्हणून तो तसा अनुवाद करत होता काय कळायला मार्ग नाही. पण पुढं एकदा तो असं म्हणाला की हे जे ऑनरेबल गेस्ट आपणाला जो ॲडवाईस करून गेलेला आहे तो फॉलो करण्यात सगळ्यांचं बेनिफिट आहे, असं महाराजांचं फ्रँक ओपिनियन आहे, हे लक्षात ठेवा. हे ऐकल्यावर महाराजांनी एकच गोष्ट केली की दिवाणाला बोलावलं आणि त्यांना सांगितलं संस्थांच्या खर्चानं ह्या माणसाला कमीत कमी 200 मैलावर नेऊन सोडा, कारण का त्याची राहण्याची व्यवस्था करा, काय बायका मुलं तिकडं पोचती करा, कारण ही अडगळ जर का माझ्या राज्यात राहिली तर ना इंग्रजी ना मराठी अशी परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे. की मी सांगितलं काय आणि यानं केलं काय, याला साधं मराठी बोलता येत नाही आणि हा मराठी माणूस म्हणून घेतो, अशी विद्वान मंडळी खरं तिथं होती. दुसरा एक आणखी राजा होता. हा मग राजाच्या भोवती नाना प्रकारची माणसं जमवायची. महाराजांना शिकारीचा एक छंद होता. काय असेल ते खरं क्षत्रियाना शेवटी पराक्रम करावा. महाराज शिकारीला जात असत. अगदी एखादा चांगला वाघ चवताळून आला तर त्याचा वेळ घेण्यात महाराज अत्यंत प्रवीण होते. ते एकदा ते शिकारीला गेले, अनेक वेळा शिकारीला गेले, पण एकदा घडलेला प्रसंग असा, ती जुन्या पद्धतीची बंदूक होती, घुसून भरायची आणि मग उडवायची अशी बंदूक होती. तर ते दुपारच्या वेळी आता काय सावध सापडत नाही म्हणून एका झाडाखाली बसले आणि बंदूक ठेवली कडेला आणि एवढ्यात मागच्या बाजून एक अस्वल आलं आणि महाराजांना त्या बंदुकीचं भान नव्हतं. अस्वल आलं तर त्यानं महाराजांच्यावर झडप घातली. महाराज तसे बलवान होते, अक्षरशः त्यांनी अस्वलाचे पुढचे जे 2 पाय होते ते दोन्ही हातात धरले, खालचे जे 2 पाय होते त्याच्यावर आपले दोन्ही पाय ठेवले आणि त्यामध्ये ते अस्वल असं पेलून धरलं. ते असं पुढे येत होतं, ते अगदी रक्ताचा घोट घेण्यासाठी उत्सुक होतं आणि महाराजांनी त्याला असं आवरलेलं होतं. मग शेजारी कुणीतरी एक असाच गुराखी त्याचं लक्ष गेलं, तो धावत आला. महाराजांनी त्याला सांगितलं ती माझी बंदूक आहे बघ, आता तुला तर उडवता येणार नाही, तू माझ्या काखेत त्याची नळी घाल आणि मी सांगतो, मी या अस्वलाला धरतोय, नंतर तो खटका मी सांगतो तसा तू फक्त ओढ. आणि त्या धनगरानं ते काम केलं आणि ते अस्वल कोसळून पडलं. आता हा घडलेला प्रसंग, त्या अस्वलाचा पोवाडा झाला, फार काळ गायला गेला, कारण तो समजायला सोपा होता. इकडं महाराज तिकडं अस्वल, तिकडं अस्वल इकडं महाराज, असं करीत करीत खूप माणसं 2-2 महिने घालवत असत. परंतु एक क्षत्रियाचं धैर्य हे त्यांच्या अंगी होतं. हे दिसतं तर एखादा म्हणाला असता आता अस्वलाला तर करायचं काय, बघा बघा कोणी ओळखीच भेटते का, अस्वलाला ओळख कुठं लागते किंवा आयडेंटिटी कार्ड वगैरे. एकदा चित्ता एक त्यांच्यावर चवताळून आला. चित्ता आपण बघितला नसेल तर अगदी आला आणि जवळजवळ भिडणार, बरं पळून जायची सोय नाही, चित्ताच तो. तर महाराजांनी शेवटी केलं काय तर स्वतःचं पागोटं हाताला गुंडाळलं आणि त्या चित्त्याच्या जबड्यात हात घातला आणि हा हात घातल्यानंतर दुसऱ्या हाताने अक्षरशः त्याची मान दाबून त्याला मारलं. अंगात फार बळ होतं. 2 बैलांची मोठ, कधी कधी 4 बैलांची मोठ सुद्धा एकटे ओढत असत. याला म्हणायचा पुरुष, नुसता रेशन कार्डावरचा पुरुष घरोघर आहे, परंतु शक्ती एवढी अफाट होती की कशी अशी संभाजी महाराजांची आठवण यावी अशी ही प्रकृती होती. महाराज हे उत्तम शिकारी होते, उत्तम घोडेस्वार होते. मिरज कोल्हापूर आगगाडी सुरू झाली, कुणी म्हटलं महाराज तुमचा थोडा काय यापेक्षा वेगानं धावेल आगगाडीच्या, म्हणाले बघूच या तर खरं.
आणि म्हणून आगगाडी सुटली, मध्ये कुठेही स्टेशनवर थांबवायची नाही ठरलं आणि महाराज घोड्यावर स्वार झाले. आगगाडीच्या अगोदर ते मिरजेला पोहोचले. मग बाकीचे लोक म्हणाले गाडीत फार माणसं असतात त्यामुळे उशीर झाला. कसं काय? ते म्हणाले माझा कुठे आग्रह आहे की गाडी मागे किंवा पुढे राहावी, तुम्ही गंमत म्हणालात, मी पण वेळात वेळ काढला. चांगला खेळाडू हा त्यांच्या वृत्तीत, त्यांच्या प्रकृतीत होता. उत्तम खेळाडू, इथं तुम्ही कबड्डीचे सामने घेतलेत ना म्हणून सांगतोय. महाराज उत्तम खेळाडू होते, उत्तम कुस्तीगीर होते. उभ्या भारतातून मल्ल कोल्हापुरात यायचे. भारतीय कीर्तीचा एकही मल्ल कोल्हापूरच्या महाराजांचा पाहुणचार न घेता कुठे गेला नाही. तो येत असे. याचं कारण का? वेडच होतं महाराजांना. काही लोक म्हणायचे अरे हा राजा कशाला त्याने ते मातीत लोळायचं, खेळायचं, धूळ नाही का उडवत, त्रास नाही का होत, कळायला पाहिजे महाराजांना. उगी आपलं जायचं आणि कोणाची अंगचटीला यायचं काय बरं नाही. पण महाराजांना हे खेळ फार आवडायचे. लाठी काठी बोथाटी काय असेल ते त्यात पुढे अग्रभागी. म्हणजे बेभान दशेमध्ये हा माणूस क्रीडांगणावरती सुद्धा तळपत होता. ही त्याच्या अंगामध्ये शक्ती होती. हा पुरुषार्थाचा भाग होता. तर एका संदर्भामध्ये असं सांगतात की अगदी आणीबाणीचा क्षण आला, खायला अन्न नाही अशा स्थितीत महाराज 2 दिवस होते आणि असं रानात भटकत होते. तर कोणीतरी एक बाई आपल्या नवऱ्याची भाकरी घेऊन चालली होती आणि महाराजांना भूक तर फार लागली. दिसली ती बाई. आता त्यांना असं वाटलं आपण तिला हाक मारावे आणि विचारावं काय आहे तुझ्या टोपलीत, आणि बोलावलं. सांगितलं कोणाला तरी सेवकाला, बोलावं त्या बाईला, म्हणावं काय आहे तुझ्या टोपल्यात. ती म्हणाली भाकरी आहे माझ्या नवऱ्याची. महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्ही असं करा, ती माझ्या पुढे ठेवा आणि मला ती खाऊ द्या, आणि त्या बाईला 200 रुपये तुम्ही द्या आणि तिच्या नवऱ्याला निरोप द्या की महाराज भयंकर भुकेलेले होते, त्यांनी या भाकरी ठेवून घेतल्या आणि तुला गरीबाला आपली आठवण म्हणून 200 रुपये दिले आहेत हे त्या बाईला सांगा. त्या बाईला कळेच ना काय करावं. 200 रुपये स्वस्ताईच्या काळात त्या गरीब स्त्रीला स्वप्नात आहोत, स्वर्गात आहोत का कुठे त्याच्याही पलीकडे आहोत तिला समजेना. निसंकोचपणे हे केलं. आजूबाजूचे गोर गरीब, कधी कधी रामोशी, हरिजन, कातकरी, भिल्ल कोणी असले तर महाराज त्यांच्याकडे जेवायला जायचे. सांगायचे मी आज तुमच्याकडे जेवायला येणार आहे, आणि त्या गरिबांची धांदल लोडायची. शिकारीला जायचे आणि मला भूक लागली की मी तुमच्याकडे येणार आहे. त्यांनी काय करावं मला सांगा. पण ते सांगायचे आज तुमची मुलं बाळं जे खाणार असतील तेच मला तुम्ही द्यायचं, माझ्यासाठी वेगळं काही करायचं नाही. अरे राजा आमच्याकडे आहेच काय, ही तांबडी भाकरी आणि ही चटणी, मग तीच मला द्या. आणि त्या मुलामाळामध्ये बसून शाहू महाराज तो आहार घेत असत. हे दृश्य डोळ्यापुढे आपण कल्पनेनं उभे करा. ज्या दीनदलितांच्या, गोरगरिबांच्या उत्कर्षाच्या वार्ता आम्ही व्यासपीठावरून करत असतो, त्यांच्या घरामध्ये शिरून त्यांच्या मुलाबाळांसह त्यांची अर्धी कच्ची भाकरी आनंदानं खाणारा राजा हा मनाचाच राजा असला पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाही. बरं त्यावेळी व्हिडिओ शूटिंगची सोय नव्हती की बुवा काय हे दाखवलं जाईल पुढे मागे TV वरती येईल महाराज तांबडी भाकरी खाताना वगैरे, असं काही नव्हतं. पण ते जात होते. त्यांच्यामध्ये असणारा जो एक असा कातकरी फासेपारधी हा एक वर्ग आहे, चोऱ्या करणारा, तो वर्ग त्या काळामध्ये होता. लोक रोज त्यांचे पकडून आणले जात असत. महाराजांनी एकदा 50 फासेपारधी हे एका तुरुंगामध्ये असलेले त्यांना दिसले. ते गेले आणि म्हणाले मी तुम्हाला सोडतोय, उद्यापासून माझ्या कॅम्पाची राखण तुम्ही करायची, माझी रखवालदारी तुम्ही करायची. तुम्ही मर्दासारखे मर्द तुरुंगामध्ये कशाला अडकून पडता, चोऱ्या केल्या म्हणून ना मी तुमच्या पोटाला अन्न मिळेल अशी व्यवस्था करतो. आणि अक्षरशः त्यांनी मोकळं केलं आणि रखवालदारीची काऊन दिली. त्यांच्या बायका मुलांना एवढा आनंद झाला. रोज कोणाचा तरी मार खायचा, कोणाच्या तरी शेतातून हुरडा पळवून आणायचा आणि या तऱ्हेचं जीवन जगायचं. आता महाराजांचा पहारेकरी म्हणून सन्मानानं उभा आहे. केवढं मोठं आश्चर्य. माणसं बदलता येतात, माणसं घडवता येतात, हा सिद्धांत आचरणारा हा माणूस होता. या आणि ही उदारता आढळत नाही. बाकीचे सांगत होते महाराज अहो ते फासेपारधी आहेत, काय करतील याचा पत्ता नाही, घर राखता राखता आतलं सामान घेऊन जातील. ते म्हणाले माणूस इतका वाईट असू शकत नाही, तो परिस्थितीमुळे वाईट होतो, त्या परिस्थितीत बदल करा, तो चांगला होईल. हरिजनांच्या बाबतीत महाराजांच्या भूमिका कशा होत्या हे कळावं म्हणून सांगतो. गणू महार या नावाचा त्यांचा बाहूत होता आणि
त्यांच्या देवीची पूजा करण्याचं काम तो करत होता. देवीची आरती करणारा हरिजन होता. त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जे राजे राजवाडे आले त्यांच्या स्वागतासाठी अगदी पुढे उभे असणारे जे लोक होते ते सारे अस्पृश्य होते. त्यांनी सांगितलं, मुलगी ही माझी नाही, ती तुमची हे आहे. मी राजा असलो तरी सर्वांचं आहे. तेव्हा या लग्नात तुम्ही आलं पाहिजे. नुसतं आलं पाहिजे एवढंच नव्हे तर कारभारी म्हणून उपस्थित राहिलं पाहिजे. अरे, आपल्या मुलीच्या लग्नात हरिजनांना कारभारी म्हणून इतमामानं चांगली वस्त्र त्यांना देऊन तोंडाशी उभं करणारा माणूस त्यानंतर झाल्याची कुठे नोंद नाही. माणसं स्मरण करतात ते उगीच नाही. काय गरज आहे स्मरण करण्याची? पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केल्या होत्या. समता यावी, माणसं आनंदी व्हावीत, भेदभाव लयाला जावेत आणि शिक्षणाचा प्रसार घडावा. शिक्षण प्रसाराच्या बाबतीत व्यवहारी अडचण काय असते ती त्यांच्या लक्षात आली. खेड्यापाड्यातली मुलं गरिबीमुळं शहरात जात नसत, कॉलेज शिक्षण घेत नसत. महाराजांनी आवाहन केलं की माझ्या कोल्हापूरला त्यांना पाठवा, मी त्यांची व्यवस्था करतो, फी माफ करतो. उभ्या महाराष्ट्रातून मुलं कोल्हापूरला जात होती. कोल्हापूर आणि बडोदा या दोनच ठिकाणी बहुजन समाजामधली मुलं शिकू शकत होती. पण अडचण मुलांनी राहायचं कुठं? तेव्हा सर्व जाती जमातीसाठी महाराजांनी पहिल्यांदा एक वसतिगृह, मोफत वसतिगृह सुरू केलं. पण आश्चर्य असं की त्या वसतिगृहात खालच्या जातीच्या लोकांना प्रवेशच दिला जात नसे. कारण अधिकारी काहीतरी करीत आणि आपल्याच ज्ञाती बांधवांना प्रवेश देत. म्हणजे शेवटी गरिबांची मुलं शिकतच नव्हती. मग महाराजांनी दुसरा एक उपाय अंमलात आणला की शेवटी जातवार वसतिगृह त्यांनी तयार केली. कशासाठी? मुस्लिमाला शिकायचं असेल त्याला कोण जवळ करणार? जैनाचा मुलगा असला, 16 असलं त्याचं, त्याला तो कुठे राहणार? म्हणून जैनांसाठी जैन वसतिगृह, लिंगायतांसाठी लिंगायत वसतिगृह, मराठ्यांसाठी मराठा वसतिगृह, अशी वसतिगृह त्यांनी तयार केली. आणि ते नेहमी म्हणत असत की शेवटी विद्याकलांची कोल्हापुरी जननी आहे. त्या काही लोकांनी त्यांना हिणवलं आणि म्हटलं, महाराज तुम्ही मुस्लिमांसाठी वसतिगृह, त्यानंतर तेलतांबळ्यांसाठी वसतिगृह, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू वेगळं वसतिगृह, वीर शैव लिंगायत वेगळं वसतिगृह. अहो, जातीयता वाढीला लागणार नाही का? कोणी माणूस हे विचारू शकतो. त्यावर महाराज म्हणाले की शेवटी मुलं भित्री असतात, आपापल्या समाजात तरी निदान सुखानं ती राहतील. लिंगायताचा मुलगा शेजारी बसला तर मनावर दडपण कमी, मन मोकळी होऊ द्या, मुलांना शिकू द्या, याची गरजही उरणार नाही. पण आज तरी त्यांना मी वेगवेगळे घरटं बांधून देतोय, जाती पलीकडे जाण्यासाठी जातीची मी पायरी करतो आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि विचार स्वच्छ होता. उगी आपलं ढोंग आणलं नाही, कशाला इतकी 10-12 जातीची वसतिगृह करायची, आपण एकच करू. अहो, पण तिथं जाईनात ना बाकीचे. जैन मुलगा कसा जाणार? शेजारी मुसलमान आहे हे कळलं, आणि हा मुसलमान मुलगा म्हणून मुस्लिम बोर्डिंग स्वतंत्र. आणि मग भराभर मुलं येऊ लागली, वसतिगृहात राहू लागली, शिकू लागली, जाणती होऊ लागली. आमचे सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले होते. त्यांचे वडील काही काळ विट्याला नोकरी करत होते बेलीफ म्हणून, काही काळ कोरेगावला होते. पण शेवटी या मुलाला शिक्षणासाठी म्हणून कोल्हापुरात ठेवलं आणि कोल्हापूरच्या त्या राजाराम हायस्कूलमध्ये ते शिकत होते. शेवटी त्यांचं अभ्यासात काही लक्ष नव्हतं. तसे ते कुस्तीगीर होते, बुद्धिमान होते, पण हे शालेय जीवनाचा त्यांना अतिशय कंटाळा होता. त्या शेवटी ते जैन वसतिगृहात राहत होते. म्हणजे 2-3 संकटं त्यांच्यावर एकदम आली. जैन वसतिगृहात 16 होतं आणि ते 16 पाळत नव्हते. मिस क्लार्क या नावाची गव्हर्नरची एक मुलगी ही महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी संगीताच्या मैफली घेऊन पैसे जमा करत होती. तिनं खूप पैसे जमा केले. तर ह्या मुलीच्या स्मरणार्थ पुढे ती कालवश झाली, आजारी पडली आणि देवाघरी गेली. तर तिच्या नावाने एक वसतिगृह कोल्हापुरामध्ये सुरू झालं. म्हणजे हरिजनांच्या मुलांना शिकता यावं यासाठी गाण्याच्या मैफली घेऊन पैसा जमा करणारी राज्यपालाची कन्या, ती गेल्यानंतर तिच्या स्मृती प्रित्यर्थ एक वसतिगृह काढण्यात आलं आणि त्यालाही महाराजांचा पूर्ण पाठिंबा होता, कारण हे कार्य चांगलं. तर त्या उद्घाटनाला कर्मवीर भाऊराव पाटील गेले. तर ते जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. त्या जैन बोर्डिंगमधले जे सुपरिंटेंडेंट वगैरे म्हणतात ना, ते ग्रस्त म्हणाले, अरे तू जैन आहेस, आंघोळ न करता आत येऊ नकोस, तुला 16 पाळता येत नाही. ते कर्मवीर म्हणाले, मी यातलं काही मानत नाही,
आंघोळ अजिबात करणार नाही, सगळी माणसं सारखी असतात असं मला वाटतं. पुन्हा त्यांनी सांगितलं तुला आंघोळ करायचं आहे की नाही, तर ते म्हणाले मी सकाळी केलेली आहे आणि मनात आणल्यास आणखी 10 वेळा करेल, पण आत्ता अजिबात करणार नाही. हाही माणूस जर आत्ता 8 महिन्याने जगणार आहोत. त्यांचं नाव सावरकरांसारखंच बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आलं. शाळेमध्येही प्रगती बेताची, तिथेही शिक्षकांनी त्यांना दम भरला की तू अजिबात अभ्यास करत नाहीस तर तुला आम्ही हाकून देऊ. अशा स्थितीमध्ये शेवटी कर्मवीर भाऊराव पाटील खिन्न झाले. एक बॅग आणि बळकटी घेऊन घरी निघाले. तर वाटेत एक खानविलकर नावाचे त्यांचे एक मित्र भेटले. कुठे निघालास भाऊराया? निघालो आयतवड्याला घरी, कारण इथं कुठे वर्णी लागत नाही, बोर्डिंगमधून माझी हकालपट्टी केलेली आहे. तर ते म्हणाले थांब, तू वाड्यावर चल. वाड्यावर म्हणजे महाराजांचा तो राजवाडा, आणि कडेकडेला काही एक दोन वर लहान वसतिगृह होती, मोठी वसाहत. तर तिथं गरीब विद्यार्थ्यांची सोय होते, तू चल महाराजांकडे चल. आणि मग तिथे कर्मवीरांना नेण्यात आलं. त्यावेळी तो भाऊ पायगोंडा पाटील असा एक विद्यार्थी, थट्टा कट्टा, प्रकृती चांगली. महाराजांना त्या खानविलकरांनी सांगितलं हा मुलगा आहे, जैन आहे, प्रकृतीनं चांगला आहे, व्यायाम करतो, रोज कुस्ती खेळतो, पण त्याला हकलून दिला आहे. काल तो बोर्डिंगच्या त्या उद्घाटन समारंभाला गेला. 16 असणाऱ्या सुपरिंटेंडेंटनी सांगितलं तुला इथं राहता येणार नाही, आणि आता तो निघालाय. महाराजांना राहावे ना. ते म्हणाले इतका मोकळ्या मनाचा मुलगा आहे, जैन असून तो तिथं आला होता, अरे त्याला ठेवून घ्या. आणि त्यांनी कर्मवीरांना तिथं ठेवून घेतलं. म्हणून कर्मवीरांनी आपल्या संस्थेला शाहू बोर्डिंग हे नाव दिलं. शाहू बोर्डिंग. महात्मा गांधींनी त्याचं उद्घाटन केलं. ते उद्घाटन करताना गांधींनी विचारलं की तुम्हाला शाहू महाराजांनी काय दिलं? अर्थात वसतिगृह साधं होतं. त्यावेळी कर्मवीर एवढंच म्हणाले शाहू महाराजांनी म्हणजे काही पैसे दिले का असं त्यांनी विचारलं. त्यावर ते म्हणाले मी त्यांना काही मागितलं नाही, पण त्यांनी मला आभाळासारखं मन दिलं आणि म्हणून मी त्यांचं नाव या वसतिगृहाला देतोय. म्हणजे शाहू महाराज ही कर्मवीर भाऊराव पाटलांचं ते एक स्फूर्तीस्थान होतं, आणि नेहमी अनेक शाखांना त्यांनी ती खरं नावं दिली आहेत. आणि ते शाहू बोर्डिंग आजही काम करत आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी साधा पडदा नव्हता त्यांच्याकडे, एक सुतळीचा तोडा असा आडवा बांधला चौकटीला, आणि एक धोतर कोणाचं तरी ते त्याच्यावर टाकलं. पहा कसा असतो मोठ्या लोकांच्या जीवनात. म्हणजे शाहू महाराजांच्या नावाने कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या संस्थेचं महात्मा गांधींच्या हस्ते उद्घाटन होतंय, पण पडदा नाही, पडद्या इतक्या ऐपत नाही. मग शेवटी एक धोतर टाकण्यात आलं, ते बाजूला सरकवण्यात आलं. महात्माजी आत गेले. एक मुलगा पुढे आला, त्यानं खादीचा हार गांधींच्या गळ्यात घातला. कर्मवीर म्हणाले हा लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे, जातीचा मांग, हा विट्याचा मुलगा, आणि हा संस्कृत या विषयात वर्गात नेहमी पहिला येतो. हे सांगितल्याबरोबर गांधींनी तो हार काढला आणि त्या मुलाच्या गळ्यात घातला आणि त्याचं अभिनंदन केलं. म्हणजे ते गांधी, ते कर्मवीर भाऊराव पाटील, ते शाहू बोर्डिंग, ते शाहू महाराज, कसं असेल हे जीवन कल्पना करा. हे त्याला भाग्यच हवं, पण हे घडलंय. यात काही पौराणिक नाही, काल्पनिक नाही, काही नाही, हे असं घडलेलं आहे. म्हणून शाहू महाराज या नावाची जी एक अद्वितीय स्फूर्ती ही महाराष्ट्रामध्ये अक्षरशः एखाद्या वादळासारखी घोंगावत होती आणि लोकजीवनाचं उत्थान करत होती, लोकांना स्फूर्ती देत होती, दूरपर्यंत ती गेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा विलक्षण अभिमान वाटत असे, अनेकांना. आणि म्हणून शेवटी हा गोरगरिबांचा राजा, ज्याला कुठे आधार नसेल तो महाराजांकडे जात असेल, तो कलावंत असेल, विद्वान असेल, तो मल्ल असेल, तो तिकडे जात असेल. आणि काही नाही, या माणसाचं एकूण आयुष्य विचारात घेतलं तर हे फक्त 48 वर्षांचं, जास्त सुद्धा नाही, पण इतकी कामं केली. शिक्षण संस्था काढल्या, वसतिगृह काढली, कुस्तीचे फड उभे केले, स्वतः शिकारीला गेले. पण सगळ्यात एक आनंदाचा भाग की महाराज लंडनला गेले आणि लंडनला त्यांना मानपत्र देण्यात आलं. हे मानपत्र देताना मुद्दाम इंग्लंडमधली त्या काळची पुरातन भाषा लॅटिन, त्या लॅटिनमध्ये ते मानपत्र दिलं होतं. आणि मराठ्यांच्या राजाचा गौरव करताना त्यात असं म्हटलं होतं की आपण शिवछत्रपतींचे वारसदार आहात आणि एका मोठ्या राज्याचे आज अधिपती आहात, तुमच्या आगमनामुळं आम्हाला धन्यता वाटते, वगैरे वगैरे.
हे सगळं लॅटिनमध्ये होतं, फक्त महाराजांना कोणीतरी समजावून दिलं. इंग्लिश कळत होतं, पण आता हे सगळं पुन्हा वेगळ्याच प्रकारचं घाटाचं इंग्लिश हे त्यांनी. तर महाराजांनी उत्तरादाखल जे भाषण केलं, आश्चर्य वाटेल, पण ते संस्कृतमधून केलं. आणि त्यावरती ते म्हणाले, त्यात त्यांनी सांगितलं, अर्थात अगोदर थोडी तयारी केली असेल. याचं कारण असं की तुम्हाला तुमच्या पुरातन भाषेचा जसा अभिमान आहे, तसं भारतामधल्या सर्व भाषांची जननीची संस्कृत, तिचा मला अभिमान आहे. आणि म्हणून त्यांनी संस्कृतमधून ते भाषण केलं. म्हणजे या खरा संस्कृतीचा अभिमान. नंतर एखादा म्हणाला असता माझ्या वतीने हे बोलतील, मला काही सांगता येत नाही तुम्ही काय म्हणाला. ते स्वतः भाषण केलं. आणि त्या भाषणात ते म्हणाले की शेवटी मी केवळ करवीरचा राजा आहे असं समजू नका, मी भारतामधला एक छत्रपती आहे. आणि मी महाराजांचाच नुसता वारसदार आहे असंही मानू नका, मी गोरगरिबांचा सेवकही आहे. मला छत्रपती म्हणण्याऐवजी शेवटी रयतसेवक म्हणणं मला अधिक आवडेल असं म्हणणारा माणूस. तेव्हा अशा माणसांची कहाणी सांगण्याचा मोह आपला होतो. कारण त्यातला काही भाग मी पाहिला आहे. कोल्हापूरला आम्ही वसतिगृहात राहिलो आहे, प्रिन्स शिवाजी आणि व्हिक्टोरिया बोर्डिंग, एकच वर्ष होतो. पण ही सगळी वसतिगृह होती. मग भराभर माणसं तिकडे गेली. माझे मोठे बंधूही कोल्हापुरात शिकले. आमचे PG पाटील त्या परिसरात होते. कितीतरी लोक कोल्हापूर बडोदा, बडोदा कोल्हापूर, ही माणसं जर झाली नसती तर आज जी थोडीफार आपली एक वैचारिक उत्क्रांती झाली आहे ती कदाचित झाली नसती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फक्त शाहू महाराजांचं स्मरण मराठवाड्यातल्या लोकांनी जेवढं केलं तेवढं बाहेर कोणीही केलं नाही, हे मी आपणाला सांगतो. मी तर फिरत असतो, मला उलगडा होईना की जाईल त्या गावी आपलं कुठेतरी शाहू महाराजांचा फोटो दिसतोय, संस्थेला नाव दिलं जात आहे, कधी कॉलेजला आहे, कुठे वसतिगृहाला आहे, दयानंद शाहू छत्रपती, दयानंद शाहू छत्रपती. म्हणजे पुरुषोत्तमांचं स्मरण करावं आणि जीवनाचं सत्व सांभाळावं, हे मराठवाड्याचं ब्रीद केवळ मराठवाड्यानंच पाळावं. म्हणून तर मला असं वाटतं की शेवटी मराठवाडा ही केवळ संतांची भूमी नाही, तर जागृत बुद्धीच्या जबाबदार लोकांची ही भूमी आहे.